असं उत्कृष्ट असं दर्जाचं डिसिजन मेकिंग. दोन्ही अंपायरचं हार्दिक आभार त्यांचे. दादा बोलते जी असं आपण बोलतो ना, बॅक साइड दिसून येत आहे. बॉलर नेम रोहित आलेला आहे. दादा बोलते टीम कडून प्रथम गोलंदाजीसाठी. आय थिंक अर्जुन स्ट्राईक वर आहे CSV कडून. अर्जुन आणि अंकित दोन्ही चांगल्या दर्जाचे बॅट्समन. रोहितचा नामांकित असा जोगेश्वरीचा गाजलेला गोलंदाज रोहित यादव. दोन्ही सगळ्यांना ऑल द बेस्ट मॅच साठी. प्रथम चेंडू फेस करेल तर अर्जुन. पहिलाच बॉल लेग साइडच्या दिशेने आणि अंपायरचा इशारा वाईट साठी. पहिले 2 ओव्हर पॉवर प्लेचे असतील. आठ चेंडूंची 1 ओव्हर. पुन्हा एकदा रोहित. स्लोअर कटर टाकलेला चेंडू आणि गॅप मध्ये ढकलला आणि ग्राउंड शॉट, क्लासिक ग्राउंड शॉट स्क्वेअर कटच्या दिशेने बाउंड्री तरफ. उत्कृष्ट असा चौकार अर्जुनच्या बॅट मधून. स्लोअर कटर टाकायचा प्रयत्न होता रोहितचा, पण चांगल्या प्रमाणे रीड केलेला अर्जुनने आणि गॅप मध्ये ढकलून पॉवर प्लेचा उत्कृष्ट फायदा उचलत असताना पहिल्या चेंडूवर 4 रन. पुन्हा एकदा रोहित. पुन्हा एकदा बॅकफूटवर कट करायचा प्रयत्न, पण रोहित त्यांचा क्लास पुन्हा एकदा शो करताना त्यांचा एक्सपिरियन्सचा वापर करून आउटसाइड द ऑफ स्टंप चांगला असा चेंडू कमबॅक करताना रोहित. बॅकफूटवर तेच तर्रार चेंडू होता तो मिस झालेला. पुन्हा एकदा फिरकावून मारलेला, पण सिंगलच मिळेल त्या चेंडूवर. राहुल कांदा यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. ॲक्युरेट प्लॅनिंग नुसार गोलंदाजी करताना रोहित. अंकित स्ट्राईकवर. पुन्हा एकदा बॅकफूटवर नो फुटवर्क आणि बॅटने कट स्क्वेअर कटच्या दिशेने कट करता पण मिस झालेला. सरळ चेंडू जात असताना कीपर राजू सर यांच्याकडे. आपल्या पाठी ग्राउंडच्या पाठी सिद्धी इन्फिनिटीच्या दिशेने ज्यांनी पण बाईक लावलेली आहे त्यांना विनंती की बाईक RT वाले उचलतायत, फक्त एकदा आपली बाईक चेक करून घ्यावी. हा चेंडू कॉन्फिडन्सने खेळलेला पुढचा चेंडू होता आणि स्ट्रेट डाय आपण म्हणू शकतो. अंकितचा कॉन्फिडन्सने भरलेला शॉट 4 रनच्या दिशेने. पहला चेंडू नक्कीच मिस झाला. सामने नहीं रोड के वो साइड जिसने भी गाड़ी लगाया है उधर से गाड़ी उठाई जा रही है, इस्माइल की वॉल की तरफ से नहीं. कृपया एक बार चेक कर लीजिए अपनी गाड़ी. पुन्हा एकदा रोहित. अंकित स्ट्राईकवर. चांगला ब्लॉक होल मध्ये ऑफ साइडला चेंडू टाकलेला आणि रन चोरला फिल्डरच्या हातातून. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट्स अंकित आणि अर्जुन यांची. आपल्या समोर खूपच चांगल्या दर्जाचा बॉलर उभा आहे, पण त्याच्यात पण आपल्या कॉन्फिडन्सने 2 चौकार आलेले आहेत टीमसाठी SVC कडून. दोन्ही बॅट्समनची दाद द्यावी लागेल आपल्याला. आपली विकेट वाचवून खेळत असताना दोन्ही बॅट्समन. शेवटचे 2 चेंडू या षटकाचे. 11 रन आलेले आहेत आतापर्यंत.
पुन्हा एकदा अर्जुन स्ट्राईकवर आणि रोहित बॉलिंगला. चांगला तेज तर्रार असा चेंडू टाकलेला रोहितने आउटसाइड दी ऑफ स्टंप. चांगला टप्पा पकडलेला कमबॅक करत असताना रोहित यादव. आतापर्यंत 11 धावा आलेल्या या ओव्हरमध्ये. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि हवेत चेंडू आणि उत्कृष्ट असा झेल. फिरता चेंडू होता पण चांगला असा झेल राजू सर यांच्याकडून. यावर रन तर आले, 2 बाउंड्रीज आल्या पण सोबत एक महत्वाची विकेट अर्जुनची. रोहित यादव सरचड करत असताना या ओव्हरमध्ये आपल्याला दाद द्यावी लागेल त्याच्या बॉलिंगची, त्याच्या एक्सपिरियन्सची. पुढे येताना बघितलं आणि थोडा लांब अजून चेंडू टाकला. बॅट्समॅनने फिरकावून मारण्याचा प्रयत्न केला पण बॅटची कडा घेऊन किपरच्या हातात. रन तर आले पण एक महत्वाची विकेट गमावलेली अर्जुनच्या रूपाने एसपीसीने. नवीन बॅट्समन भावेश उत्कृष्ट असे ऑलराऊंडर आहेत, खूपच नावाजलेले. IYCL मध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केलेली भावेश यांनी. आज काय करतील आपल्या टीम साठी ते बघावं लागेल. बॉलिंग साठी आलेले आहेत राहुल. प्रेमाने आम्ही त्यांना कांदा म्हणतो पण खूपच चांगली अशी गोलंदाजी आहे त्यांची. अंकित स्ट्राईकवर आहेत. अंकितने आतापर्यंत 3 चेंडू खेळलेले आहेत, त्यात एक चौकार होता, 2 सिंगल होते. चांगली अशी फलंदाजी. राहुल एक गोलंदाजीवर उडवून मारलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने आणि चांगला असा झेल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. फिरकावून मारण्याचा प्रयत्न पण चेंडू हवेत मारलेला, चेंडू ट्रॅव्हल झाला नाही. तशीच उत्कृष्ट समजची उत्कृष्ट असा झेल आपल्याला म्हणावं लागेल आणि खूपच महत्वाची विकेट टीमच्या दिशेने रूपाने आपल्याला बघावी तर. अंकित आउट इथे वैयक्तिक 6 धावा करून. पहिला चेंडू होता राहुलचा आणि पहिल्या चेंडूवर क्षेत्ररक्षकाने पण साथ दिलेली, उत्कृष्ट असा झेल पकडलेला. आता बघावं लागेल नवीन बॅट्समन नवीन बॅट्समन मनोज स्ट्राईकवर. पुन्हा एकदा गोलंदाजी घेऊन असताना राहुल. चांगला असा उशी घेणारा चेंडू, लेंथ बॉल पण हलका उशी घेताना पिचचा चांगला उपयोग करून आणि बॉलला पण तेवढी रिस्पेक्ट दिलेली मनोजने. सिंगल धाव. दोन्ही फ्रेश बॅट्समन आहेत. भावेश स्ट्राईकवर. पुन्हा एकदा हवेत चेंडू, बघावं कॅच घेतील की नाही आणि समजचा पुन्हा एकदा उत्कृष्ट असा झेल आपण म्हणावं लागेल. भावेश यांच्या रूपात खूपच महत्वाची विकेट गमावलेली एसवीसीने. पहिला चेंडू होता, ओव्हर द कव्हर्स मारण्याचा प्रयत्न पण अचूक फिल्डर लावलेला पॉवर प्ले साठी त्यांनी. पूर्ण ऑफ साइडला तो एकच प्लेअर होता आणि चेंडू 2 स्टेपवर त्याला समजला. एक त्याच्या स्टँडर्डच्या हिशोबाने तर इझी कॅच होती आणि उत्कृष्ट झेल आपल्याला म्हणावं लागेल. तशीच चांगली गोलंदाजी राहुल यांच्याद्वारे. एसवीसी ने आपला एक अतिरिक्त प्लेयर इथे पाठवावा कृपया करून अशी विनंती.
जल्दी पूछो जल्दी. नानी का नाम का? नवीन बॅट्समन आलेला आहे नानी. नवीन नवीन बॅट्समन नवीन. उत्कृष्टचा लेग साइडला फिरकावून लागला फ्लिक ऑन द रिस्ट. मिस फील्ड मयूर यांच्याकडून. इझी सिंगल होता. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये झालेलं. काय मारलाय फ्लिक ऑन द रिस्ट आणि परफेक्ट स्क्वेअर लेगला गेलेला बॉल 4 रनच्या रूपात. नवीन यांनी खूपच छान असा स्क्वेअर लेगच्या दिशेने फ्लिक ऑन द रिस्ट चौकार. परत एकदा लेग साइडला फटकारून लावलेला. यावेळी फक्त सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल नवीन यांना. खूपच कॉन्फिडन्स दिसतोय नवीन यांच्या फलंदाजीमध्ये. खूप शुभेच्छा पुढील इनिंगसाठी. राहुल यांचे 2 बॉल बाकी या ओव्हरचे. उभ्या उभ्या मारलेला आहे मनोज यांनी. बघावं लागेल. आतापर्यंत 2 घेतलेल्या झेल आणि सक्सेसफुल तिसरी झेल सुद्धा. राहुलच्या या ओव्हर मध्ये एक बाउंड्री आली पण त्याच सोबत 3 विकेट आलेल्या आहेत एसव्हीजीच्या आणि त्याही खूपच महत्त्वपूर्ण विकेट्स. 3 विकेट ऑफ साइडला. आपण म्हणू शकतो परिपूर्ण प्लॅनिंग नुसार फिल्डिंग सेट केली. त्याचनुसार गोलंदाजी केली. बॅट्समनने त्याच दिशेने मारला आणि 3 इझी कॅच समदद्वारे. खूपच चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं जाईल. गोलंदाजाला साथ दिलेली क्षेत्ररक्षकाने. एसव्हीसी टीमला विनंती एक अतिरिक्त प्लेयर इथे पाठवावा अशी विनंती लवकरात लवकर. करणारा भावेश यांना विनंती की एक अतिरिक्त प्लेयर पाठवावा. एसव्हीसी टीम एसव्हीसी. नवीन बॅट्समन राहुल ताहूर सॉरी माफ करा ताहूर नवीन बॅट्समन. पहिलाच बॉल स्वीप करायचा प्रयत्न. अचूक गोलंदाजी. पुढे टाकलेला चेंडू. पुढे जर खेळले असते तर पॉवर प्लेचा थोडा फायदा घेऊ शकले असते पण स्वीप मारायला पहिल्या चेंडूवर रिस्क घेऊन निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी राहुल यांची. दुसऱ्या षटकात राहुलने 8 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतलेले आहेत. खूपच दाद द्यावी लागेल त्याच्या गोलंदाजीची. पॉवर प्ले मध्ये 19 रन झालेले आहेत 2 ओव्हर. चांगली अशी गोलंदाजी दादा बोलते या टीम कडून. नक्कीच प्रेक्षकांना विनंती करेन की राहुलसाठी एकदा थोडा टाळ्या होऊन जाऊ दे. खूपच यंग बॉलर आहे. नवीन टुर्नामेंट्स खेळतोय पण चांगली अशी एक्सपिरियन्स गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. खूप अभिनंदन राहुल तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. नवीन बॉलर अय्यूब उर्फ नाना ज्यांना आम्ही प्रेमाने नाना म्हणतो. नवीन गोलंदाजी नवीन ओव्हर घेत असताना अय्यूब उर्फ नाना नवीन स्ट्राईकवर. काय टाकलाय बॅट्समन बॅकफुटवर कट करायला बघताना पण थोडी अशी अनएक्सपेक्टेड उसळी घेऊन चेंडू कीपर रोहित याच्या हातात. चांगली अशी गोलंदाजी अय्यूब. सुरुवात शॉर्ट रनअप आणि चांगला टप्पा. उत्कृष्ट गोलंदाजी अय्यूब. नवीन पुन्हा एकदा पुढे येऊन फटकार मारण्याचा प्रयत्न कीपर कडून थोडा मिस झालाय. बघूया काय होतंय. आणि हा गेलाय
अंपायरचा इशारा सीमारेषे पार. कुठे ना कुठे हलकी बॅटची कडा घेतलेली असताना नवीन यांचा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. अयुबने ओळखला होता पण थोडं नशिबाने साथ दिली होती त्याच्यामुळे तो चौकार मिळालेला. रन्स येऊ दे कसेही येतील पण येऊ दे. तिसरा चेंडू घेऊन येत असताना अयुब पुढचा सामना असेल गीतांजली वर्सेस पीटर बॉईस. तर तुम्हा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की टॉस साठी उपस्थित राहावं. या इनिंग संपताच आपण टॉस करू. दोन्ही संघ कर्णधारांना विनंती की टॉस साठी उपस्थित राहावं. चांगला असा टप्पा अयुब यांचा आणि सिंगल आलेला या. आराम सर चांगली अशी गोलंदाजी करताना एक नशिबाने चौकार मिळाला SVC ला. ताऊर स्ट्राईक वर काय करतील बघावं लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला चेंडू. अंपायरचा अचूक निर्णय. એ લોકોને કંઈક ટ્વીટ કરવાનું છે એવું સીન છે. આપણે તો એ લોકોએ સાઈઝ આપીને એ જ કરવાનું. એ લોકોના સાઈઝના હિસાબ. અરે અરે દોડ 2x2 નું ભાઈ કોણ છે સલમાન નથી. હા આપણે એ જ ગાય યસ ભાઈ. હા ગયા तो तू आई ट्विटर पे क्या कर रहा है? तो શું કરવાનું છે પછી બોલો ને ભાઈ. ભાઈ એક સેકન્ડ ચાલુ રાખો હું તમને કરું પાછો કરું કેમ ચાલુ કોઈ નથી સલમાન નથી. બોલા તું બોલના फिरोज भाई आया हुआ है DL सीजन 2 में. उनका स्वागत करने का है ना. उनको बुला लूँ ना. फिरोज खान ना. याचप्रमाणे ग्राउंडवर उपस्थित आपले सहकारी जवळीक मित्र म्हणावं लागेल असे फिरोज खान साहेब हे मैदानावर उपस्थित आहेत. त्यांनी मंचाच्या इथे उपस्थित राहावं अशी विनंती. फिरोज खान साहेब यांचं हार्दिक स्वागत आहे मैदानावर. सर सर इसका साइज कुछ अलग दे अपने को 2x1.5 लेने का है बराबर. हाँ क्योंकि थोड़ा प्रेस करना पड़ेगा इसके लिए. वो तो है विद 2 फीट. इसका ना साइज ऑड है बड़ा साइज है सबका तो अपने को कंप्रेस करना पड़ रहा है. तो आपके हिसाब से साइज लो ना 2x1.5 बराबर. हाँ सबका बड़ा सा ऑड साइज है इसके लिए. वो अभी मालूम नहीं अभी डिजाइनर देख रहा था तो वो बोला कि थोड़ा कंप्रेस करना पड़ेगा ऐसा है डिजाइन आर्टवर्क को. तो अभी सर साइज करके फिर देना पड़ेगा जिसने भी बनाया आर्टवर्क क्योंकि वो चलेगा. आपको मैसेज करता हूँ. हाँ थोड़ा मतलब अभी ये बड़ा साइज है ना सर. बड़ा साइज है ना वो बोल रहा हूँ. ओके
चलेगा, ठीक है ठीक है ठीक है। ये ले मैं 2 मिनट बाद गण्या को दे स्कोर कितना होता था इधर आने बोलना। हेलो अरे अब तक वही कर रहा था यार। अमूल कितनी सर आ रहे जब यहाँ पहुंचेगा ना तो मैं हाथ दिखाऊंगा बोला अमूल क्रिटिकल का साथ था और फिरोज खान बोला ना भाई आप यहाँ जैसे ही आएंगे ना मुझे बोलना जा माइक चलो जाओ मैं हाथ सॉरी भाई मैं हाथ दिखाऊंगा बोलना लोडेड विकेट आया ना भाई दे दो अमूल क्रिटिकल सर बात करते हॅलो शानदार विकेट असेल। चला आमच्या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी शिवसेनेचे मोठे नेते म्हणजे म्हटलं जातं तर एक उत्कृष्ट अशी व्यक्ती म्हटलं जातं ना तर अमोल कीर्तीकर साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अमोल कीर्तीकर साहेबांसाठी। वेळात वेळ काढून आमच्या इस्माईल युसुफ धमाका लीग सीझन 2 ला ते भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत फिरोज खान सुद्धा आलेले आहेत, आपल्या वेळात वेळ काढून आलेले आहेत। तरी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अमोल कीर्तीकर साहेबांसाठी। आपल्या इस्माईल युसुफ धमाका लीग सीझन 2 मध्ये त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे। तर मी सरफराज अली यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पाहुणचार व सन्मान करावा। आणि आता गोलंदाजीसाठी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती रोहित यादव यांना एक तेज तर्रार गोलंदाज म्हटलं जाताना ISPL मध्ये सुद्धा त्यांनी आपली वर्णी लावली होती, ऑक्शन पर्यंत गेले होते। तोच तेज तर्रार गोलंदाज तुमच्या स्क्रीनवरती पाहत असताना तुम्ही आणि काय क्षेत्ररक्षण होतं आणि ही जी टीम तुम्ही पाहू शकता ना दादा बोलते या टीमचं नाव आहे आणि दादा सारखीच गोलंदाजी करतात जखडून ठेवले टीम का दुसरे CSB 11 या संघाला। परत एकदा समोर मारलेला चेंडू बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असेल दुसरा डाव घेण्याचा प्रयत्न परंतु बघता बघता थोडं मिसअंडरस्टँडिंग होतंय रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय। धाव संख्या झाली आहे ती 33। 4 ओव्हर 1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धाव संख्या अवघ्या 33 धावा झालेल्या आहेत आणि स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता राजेश यांना परत एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू बोट फिरवली होती परंतु बॅकफूट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षक नाना सज्जद आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि संघाची धाव संख्या 2 धावांनी पुढे गेली। धाव संख्या झाली होती 35 धावा। दोन चेंडू 35 धावा झालेल्या। तिसरा चेंडू घेऊन येत असताना रोहित यादव प्रभावित केलंय आपल्या तेज तर्रार गोलंदाजीने। परत एकदा भोकातील गोलंदाजी, तेज तर्रार गोलंदाज, काय गोलंदाजी होते, कधी स्लोअर वन पद्धतीची गोलंदाजी होते तर गतीवर स्वार होणारी ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी तुम्ही पाहताय, प्रभावित करतायत। काय दर्जाचं आयोजन व नियोजन सुद्धा आपण पाहतोय। इस्माईल युसुफ धमाका लीग सीझन 2 मध्ये आपण येऊन पोहोचलोय आणि धाव संख्या संत गतीने पुढे जात असताना परत एकदा बॅटची एज घेत असताना यष्टीरक्षकावर कोणतीही चुकी होत नाहीये आणि दबक्या पावलाने तंबूच्या दिशेने परतत असताना ताहूर कितना हुआ भाई भाई स्कोर भाई 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 स्कोर धाव संख्या झाली ती अवघ्या 36 धावा। 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि काय दर्जाची गोलंदाजी होते म्हटलं जातं ना। सकाळच्या सत्रापासून जर मेवाड यांची आपण फलंदाजी पाहिली ना, वैयक्तिक 50 धावा त्याच फलंदाजाने पार केले होते आणि त्या पद्धतीची फलंदाजी कुठल्याही दुसऱ्या संघाकडून आपण पाहू शकलो नाहीये। धाव संख्या अवघ्या 60 ते 70 मध्येच पार होत आहेत परंतु हा जो संघ आहे दादा बोलते परंतु दादा बोलते सारखाच खेळ करतायत या इस्माईल युसुफ धमाका लीग सीझन 2 मध्ये।
विक्रमपदी अमोल कीर्तिकर जी को देंगे और फिरोज खान को अपने मयूर चावड़ा दे दीजिए शालानी प्रो। क्या हाँ हाँ लास्ट ओवर एक इनिंग की बात करते हैं। हाँ कितना हुआ धावसंख्या आली ती 40 धावा 4 ओव्हर 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला। निर्णायक षटक भैरवी ओव्हर घेण्यासाठी आमंत्रित करण्यात येते। दादा बोलते या टीम कडून 40 धावा झालेल्या आहेत। आपण पाहिलं असेल की 8 चेंडूचे 2 पॉवर प्लेच्या ओव्हर होत्या, परंतु चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि अवघ्या 40 धावा आणि संघासाठी वैयक्तिक पहिलं व संघासाठी शेवटचं षटक घेऊन येण्यासाठी आमंत्रित केलंय नाना यांना। 40 धावा झालेल्या आणि फलंदाजीवर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता तेवढाच तेज तर्रार फलंदाज राजेश यांना संघाचा कर्णधार। थोडी स्थिती सांभाळावी लागेल, 12 ते 15 धावा कराव्या लागतील जर आपली पहिली मॅच इस्माइल युसुफ धमाका लीग सीझन 2 मध्ये जिंकायची असेल तर। लास्ट बॉल पे 2 रन आया ना, उससे पहले भी डबल आया, पहला एक सिंगल आया फिर 2 आया विकेट। इससे पहले वाली ओवर में भी 8 रन था, इससे पहले वाली ओवर में भी 8 रन था, 41 हो गया। परत एकदा समोर टाकलेला चेंडू फुल टॉस पद्धतीचा, परंतु फुल टोल वसूल करू शकले नाही। बघता बघता एक धाव कंप्लीट केली आहे। उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षण राहुलच्या माध्यमातून तुम्ही पाहताय। धाव संख्या झाली ती 42। मोठे फटके खेळावे लागतील। आता स्ट्राईक एंड वरती तुमच्या समोर येतो जसवंत। परत एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू बघूया, इट्स अ डॉट बॉल। निर्धाव असा चेंडू होतोय, टाळ्यांचा कडकडाट आणि कडकडाट भेटतोय नानाच्या गोलंदाजीसाठी। शेवटचे निर्णायक 4 चेंडू बाकी आहेत आणि तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता नाना यांना। तिसरा चेंडू नाना यांचा। परत एकदा ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी होते। जसवंत थोडासा निराश करतो आपल्या फलंदाजीने आणि रनआउटची विकेट टाकावी लागते ते जसवंत यांना। एका हाती दादा बोलते सारखाच परफॉर्मन्स होतोय असदानी यांच्या टीमचा। इधर हो रहा ना डॉट, वहां भी लिखना लेकिन कंफर्म नहीं हो जाएगा, कैलकुलेट बराबर रहेगा। इधर पे डॉट हो रहा बॉलर को। आणि जसवंत यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते रितेश सुर्वे। 3 चेंडू 42 धावा झालेल्या आहेत। थोडंसं निराश केलं आपल्या फलंदाजीने CSV 11च्या फलंदाजांनी। अरे इसका नाम क्या है? रितेश सुर्वे। फुलटॉस पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे थोडीशी चुकी होते मेवाडच्या माध्यमातून आणि येतो नशिबाचा चौकार मिळतोय आणि थोडंसं मिसफिल्डिंग होतंय मेवाडच्या माध्यमातून। एक चौकार आला राजेशच्या बॅट मधून, परंतु धावसंख्या अवघ्या 46 धावा झालेल्या आहेत। निर्णायक 2 चेंडू नाना यांचे। चला अतिरिक्त वेळ घेऊ नका राजू सर। परत एकदा तेज तर्रार चेंडू नाना यांचा। थोडा यष्टीरक्षणामध्ये चुकी होते राजू सर यांच्या माध्यमातून आणि एका धावेमध्ये समाधान मानावं लागतंय। 22च्या रूपामध्ये धाव मिळत असताना धाव संख्या झाली ती 47। परत एकदा आडवा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असेल। बघता बघता एक धाव कंप्लीट घेतली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटची विकेट टाकावी लागते। पंचांचा बोट आकाशाकडे, इट्स अ विकेट आणि धाव संख्या झाली ती 48 धावा आणि जिंकण्यासाठी दादा बोलते या संघावर 49 धावांचं लक्ष असेल।
तर मी परशुराम बदी सरांना यांना विनंती करतो की त्यांनी अमोल सरांना शॉल आणि एक ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करावा. अमोल दादा कीर्तीकर सुद्धा वेळात वेळ काढून आपली ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. जरा अमोल दादा कीर्तीकर साठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपल्या इस्माईल युसुफ धमाका लीग सीझन 2 मध्ये त्यांनी आपली उपस्थिती दाखवली आहे. म्हटलं जातं नाही की नेते, युवा नेते, कार्यकर्ता कसा असावा, कसं नेतेपद वापरावं हे दाखवणारी व्यक्तिमत्व म्हणजे आपले अमोल दादा कीर्तीकर. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. परशुराम बदी सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद दादा. आणि मी आमचे सर्वांचे लाडके आधारस्तंभ म्हणजे नाव घेतलं जातं तर मयूर चावडा सरांचं नाव घेतलं जातं. मी त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी फिरोज खान सरांचा शॉल आणि एक ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार व सन्मान करावा. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या फिरोज खान यांच्यासाठी सुद्धा. वेळात वेळ काढून आपली इस्माईल युसुफ धमाका लीग सीझन 2 मध्ये ते आलेले आहेत. धन्यवाद फिरोज खान सर आणि धन्यवाद अमोल कीर्तीकर सर. CSV टीम प्लीज आप जल्द से जल्द फील्डिंग में लगाएं. CSV 11 जल्द से जल्द फील्डिंग लगाएं. चला लवकर, अतिरिक्त वेळ घेऊ नका. CSV 11 चला गीतांजली 11 चे कर्णधार आणि पीटर बॉयचे कर्णधार टॉस साठी या. तुमचा टॉस केला जाईल. CSV 11 मी भावेश नार्वेकर यांना विनंती करतो त्वरित फिल्डिंग लावून घ्या. आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे. चला दादा बोलते असद. 49 धावांचं लक्ष असेल आणि एक बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना तुमच्या पुढे येत असेल. एका बाजूला असतील जय चिवडा आणि दुसऱ्या बाजूला असेल आकाश गुप्ता. 49 धावांचं लक्ष. येणारे चेंडू मध्ये 40 चेंडू मध्ये 49 धावा कराव्या लागतील. सब मध्ये राजेश बसलेले आहेत आणि त्यांची जागा घेतली ती आमला यांनी. इम्पॅक्ट प्लेअर मध्ये जयदीप यांना वापरलं गेलेलं आहे आणि ताऊर यांना सब आउट केलेलं आहे. आणि येणारे चेंडू असेल तर 40 करायचे असेल तर अवघ्या 49 धावा. आणि फलंदाजीसाठी या जोगेश्वरी परिसराला बिलॉंग करणारे माझे आवडता फलंदाज म्हटला तर एक उत्कृष्ट दर्जाचा ऑलराऊंडर रोहित यादव असेल तर माझा आवडता फलंदाज मयूर केवट एका बाजूला तुम्ही पाहू शकता उर्फ मेवाड. या होणाऱ्या आधीच्या सामन्यामध्ये घणाघाती अर्धशतक ज्या फलंदाजाने केलं होतं तोच फलंदाज तुम्हाला दिसेल IIDL सीझन 2 मध्ये फलंदाजी करताना. 40 चेंडूचा खेळ बाकी आहे. करायच्या त्या अवघ्या 49 धावा.
पीटर इलेव्हन यांनी टॉस जिंकलेला आहे, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. तरी आपण चालू असलेल्या सामन्याकडे वळूया. मी रोहित यादव आणि मयूर केवट यांना विनंती करतो, जरा लवकरात लवकर तुम्ही घाई करा. पंच आमच्या स्पर्धेला एक उत्कृष्ट दर्जाचे पंच सुद्धा लाभलेले आहेत. आपण पाहतोय IYTL सीझन 2 चा थरार, एक चित्त थरारक व रोमहर्षक सामने तुमच्या भेटीला आजच्या पहिल्या दिवसात येत असताना आयोजन व नियोजन जेवढं कौतुक करावं सरफराज अली आणि त्यांच्या टीमचं, जोगेश्वरी मधील खेळाडूंना कसं पॉवर प्ले मॅन्डेटरी षटक खेळता येईल, कसा नवीन चेहरा उभरता करता येईल या स्पर्धेमध्ये, ही कोशिश असलेली स्पर्धा म्हणजे इस्माईल युसूफ धमाका लीग सीझन 2. चला 40 चेंडूचा खेळ बाकी आणि करायचे ते 49 धावा. मी दोन्ही पंचांना विनंती करतो की त्यांनी आपली जागा घ्यावी. 40 चेंडू आणि अवघ्या 49 धावांची गरज असेल. दोन्ही ताबडतोड फलंदाज पिचवर, तसेच बॉलिंग घेऊन येतात SVC टीमचे आणि खूपच एक्सपिरियन्स असे गोलंदाज, ज्यांचं फक्त जोगेश्वरीत नाही पण पूर्ण मुंबईत बाहेर सुद्धा खूपच नाव आहे. आज त्यांचा एक्सपिरियन्स बॉलिंगची खूपच गरज आहे टीमला. सँडी भाई, सँडी आणि बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना असेल. समोर एक असेल तर लेफ्टी फलंदाज ज्याच्या बॅट मधून अर्धशतकी खेळी आली आहे आणि समोर तेवढाच ताकदीचा गोलंदाज ज्यांनी सँडी SP11 संघाला आपलं प्रतिनिधित्व केलं होतं ना, ते संदीप यादव उर्फ सँडी भाई. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतायत एक दादा गोलंदाज. आपलं क्षेत्र म्हणजे काय, आपल्या कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी हे टाकणारी गोलंदाजी करतात ते संदीप यादव. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय. आज पुन्हा एकदा तशाच गोलंदाजीची आवश्यकता टीमला. ऋषी पहिला चेंडू घेऊन येत असताना सँडी भाई परत एकदा समोर टाकलेला चेंडू, तेच तर चेंडू तिकडे थोडासा फंबल होत आहे आणि बघता बघता एक धाव कंप्लीट केलेली आहे. आव्हान तेवढं मोठं नाहीये, 40 चेंडू मध्ये अवघ्या 49 धावा करायच्या आहेत, परंतु क्षमता या गोलंदाजांकडे सुद्धा आहे की आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखू शकतो. बेस्ट वर्सेस बॅटचा सामना तुम्ही पाहताय. धावसंख्या झाली ते 1 चेंडू आणि 1 धाव. आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो या जोगेश्वरी विभागातील एक उत्कृष्ट दर्जाचा ऑलराऊंडर. बॅटिंग असो, बॉलिंग असो किंवा फिल्डिंग असो, म्हटलं जातं ना हरफन मोला खेळाडू रोहित यादव. परत एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पंच केलाय परंतु तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बघता बघता 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि धावसंख्येमध्ये 2 धावांनी भर झालाय. धावसंख्या झाली ती 3 धावा. याच आपल्या क्लासिक खेळीसाठी रोहित ओळखला जातो. तशीच एक सुरुवात केलेली आहे 2 धावांनी चांगल्या गोलंदाजाविरुद्ध. चांगला असा अचूक टप्प्यावर चेंडू, पण 2 धावा रोखू शकले नाही टीमसाठी. पुन्हा एकदा संदीप, पुन्हा एकदा फिरवून टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने. अरे बघता बघता परत एकदा नशिबाची साथ मिळाली होती मयूर केवड उर्फ मेवाड यांना. या होणाऱ्या आधीच्या सामन्यामध्ये एक झेल सोडला होता आणि एक रनआउट सोडला होता, तेव्हा कुठेतरी 50 अर्धशतकी खेळ खेळला होता. परत एकदा जीवदान मिळालंय. चुकी होते भावेश नार्वेकरांच्या माध्यमातून, परंतु त्याच दर्जाची गोलंदाजी होते, खडूस गोलंदाजी बोलू शकतो. 3 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. चौथा चेंडू परत एकदा जीवदान मिळालेलं आहे वाटतं. चुकी होते यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. बघता बघता कॅच सुटली गेली आहे आणि कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे. रोहित यादव यांना आता एक जीवदान मिळालंय. या आधीच्या बॉल मध्ये मिळाले ते मयूर केवट यांना आणि या बॉल मध्ये मिळाले ते रोहित यादव यांना. माफ करा, मयूर कर्मावट उर्फ मेवाड, त्याला आपण आय गेस मेवाडच म्हटलं पाहिजे.
चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अवघ्या 4 धावा झालेल्या आहेत. मी का सँडी भाईचं एवढं कौतुक करतो ना, त्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 8 ओव्हरच्या षटकामध्ये 4 चेंडू टाकलेत आणि अवघ्या 4 धावा दिल्या गेल्यात. 5वा चेंडू समोर लेफ्टी बॅट्समन मेवाड फिरकावून मारलेला आहे. तो रनआउट सुटला आणि लगेचच जशी स्ट्राईक आली चेंडू सीमारेषा पलीकडे. समोर टाकला की आपण कार्यक्रम करतोच म्हटलं जातं ना भावा. समोर टाकला, फिरकावून दिला डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा मयूर करपावतच्या बॅटमधून येतो उत्तुंग षटकार. परत एकदा पुस्तकी फटका. चेंडू हवे, चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. मयूर कर्मावतच्या बॅटमधून येतोय तो उत्तुंग चौकार. काय फटका खेळला होता, लॉफ्टेड ड्राईव्ह. आमच्या स्पर्धेसाठी इस्माईल युसुफ धमाका लीग सीझन 2 साठी माजी कॉर्पोरेटर, आपले कॉर्पोरेटर कैलास पाठक सर यांचं सुद्धा आगमन झालं. तरी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. वेळात वेळ काढून आपल्या स्पर्धेसाठी आलेले आहेत ते कैलास पाठक सर. आणि बघता बघता एक धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. मयूर उर्फ मेवाड यांनी एक उत्तुंग षटकार, एक चौकार. नशिबाने दिली साथ, रनआउटची संधी हुकली, मग मी कार्यक्रम करणारच. हे प्रकारची फलंदाजी होते ते मेवाडच्या माध्यमातून. कैलास सर तुमचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या टुर्नामेंट मध्ये. किती झाले बाबा? बाई शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू परत एकदा संधी मिळालेली आहे. वाटतं थोडेसे मेजेस झाले. मोठा मासा गळाला लागू शकला असता रोहित यादव नावाचा. बघूया परंतु पंचांचा निर्णय काय असेल. आत्ता येतोय तो नो बॉल येतोय आणि फ्री हिटची संधी असेल ती मयूर उर्फ मेवाड यांना. धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. ओव्हर नंतर विकी आहे ना. विकी सोनकर. 17 धावा झाल्यात. 7 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहतो इस्माईल युसुफ धमाका लीग सीझन 2 बेस्ट वर्सेस बेस्टचे सामने. शेवटचा चेंडू सँडी भाईचा. परत एकदा बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु फ्री हिटची संधी होती आणि एक धाव घेण्यामध्ये बसून वंचित ठेवू शकले नाही ते मयूर केवाट यांना. मयूर कर्मावत. मी विकी सोनकर यांना विनंती करतो की त्यांनी कैलास पाठक सरांचं एक आपली शॉल आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करावं. कैलास पाठक सर तुमचं आमच्या IYDL सीझन 2 स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या कैलास पाठक सरांसाठी. वेळात वेळ काढून आपली ही उच्च दर्जाची स्पर्धेचा शोभा ज्यांनी वाढवली तेच आपले कैलास पाठक सर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय. धावसंख्या झाली होती बघता बघता 18 धावा. सामना एका हाती होत असताना आणि आता गोलंदाजी मार्कवर संघासाठी दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी बोलवण्यात येतंय ते जसवंत यांना. पुन्हा एकदा स्ट्राईक वर मयूर. आपल्या फलंदाजीने सकाळच्या सत्रामध्ये आणि आपण येऊन पोहोचलोय संध्याकाळच्या सत्रात प्रभावित केलंय मयूर यांनी उर्फ मेवाड यांनी. आता गोलंदाजीसाठी तेवढाच ताकदीचा गोलंदाज जसवंत यांना तुम्ही पाहू शकताय. परत एकदा अल्टी पलटी दे घुमाके मारण्याचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी प्रयत्न. सरळ बॅटने बॅटिंग करू शकतात परंतु एक इम्प्रोवाइज स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. जोपर्यंत चेंडू बॅटीला स्पर्श होत असेल चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात. येतोय तो निर्धाव चेंडू. परत एकदा स्लो वरून पद्धतीचा चेंडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक हातात असताना बघता बघता चेंडू जातोय सीमारेषा पार. येथील धावा 4 आणि आय गेस पंचांचा निर्णय येतोय. आय गेस इट्स गोना बी नो बॉल.
नो बॉल आणि बॉलर असा दंडित करण्यात आलेला आहे. थ्रो गोलंदाजी इज नॉट अलाउड इन IYDL सीझन 2. यू मस्ट हॅव टू रिमेंबर दिस थिंग. अरे 5 धावा प्लस आहेत का? आणि 5 धावा आय गेस प्लस दिल्या जातील वाटतं. 5 धावा प्लस झाल्या आहेत आणि +4 आल्यात, 9 झाले. कितना हुआ? 28. एकूण 10 धावा आल्या या चेंडूवर. म्हणजे तुम्ही IYDL सीझन 2 ची स्पर्धा सुद्धा जिंकू शकता जवळ एक चेंडू 10 धावा असतील तर. चला लवकर सामना चालू करा, आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे. पेनल्टी लागलेली आहे. थ्रो गोलंदाज इज नॉट अलाउड इन IYDL सीझन 2. यू मस्ट हॅव टू रिमेंबर दिस थिंग. किती झाले? 28 झाले बाबा. 18 और 9. 10-9 बोलतोय. 5 आणि 4 9 आणि नो बॉलचा 1 रन बोलतोय. पेनल्टी आहे ना, नो बॉल का ही काउंट होगा ना. नो बॉलचा 1 आणि 5 रन पेनल्टी 6 आणि 4. परत एकदा समोर टाकलेला चेंडू बॅटची रुबी कट घेत असताना तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि आता गोलंदाजी मार्कवर आमंत्रित करण्यात आले अरमान यांना. धावसंख्या आली ती 29 रन्स ऑन बोर्ड. अवघ्या 9 धावा 9 चेंडूंचा गेम समाप्त झाला आय गेस. एकच बॉल ना? एकच बॉल ना. दो बॉल हुआ. दो बॉल हुआ. दोनच बॉल. 2 बॉल झालेत आणि 29 धावा झालेल्या आहेत. माफ करा. इसके बाद वो सुबह होएगा 8 बजे. परत एकदा समोर टाकलेला चेंडूवरती आक्रमण केलंय. तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील परंतु थोडीशी चुकी होते आणि परत एकदा नशिबाची साथ मिळते ती रोहित यादव यांना. ये तो पहले बाहर जाऊंगा. करावं लागेल. वो पहिले बाहर. ये छट्टा है. पंचांचा निर्णय कोणी पंचांशी वाद करू नये मी कृपया विनंती करतो तुम्हाला. एक आपण लाईव्ह स्पर्धा उच्च दर्जाची स्पर्धा पाहतोय. कमिटी काय असेल निर्णय? वो रहता है ना. 4 दे नंबर. बंकिम दवे. जय द्वारकाधीश. जय द्वारकाधीश. माझा आवडता मित्र आहे म्हटलं तर नाव घेतलं जातं. लालाचं नाव घेतलं जातं. लाला यांनी आज आपले डोळे लपवण्यासाठी गॉगल सुद्धा घातलेला आहे. बंकिम दमे एक उत्कृष्ट अशी व्यक्तिमत्व, एक हास्य म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर बघावं जावं तेव्हा हसलेले असतात. मला एक गोष्ट तीच आवडते त्यांच्या माध्यमातून की किती लाईफ मध्ये टेन्शन असेल मी हसणार. हसमुख चेहरा. तर कमिटीचा निर्णय काय असेल पंच? होतं तर नसतं तसं तर. अरे बघावं लागेल काय म्हणतो. चला पंचांशी आर्ग्युमेंट करू नका. कमिटीचा निर्णय काय असेल? एक आपण लाईव्ह आणि उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा पाहतोय. आपल्या जोगेश्वरी मधील एक मोठी नामांकित स्पर्धा म्हणजे नाव घेतलं जातं ते इस्माईल युसुफ धमाका लीग सीझन 2 चं घेतलं जातं. अंपायरचा रिव्ह्यूचा इशारा अंपायर नाही, पंचांनी नाही. थर्ड अंपायर ते अरे वो थर्ड अंपायर है ना इधर बैठे रहे. ये दिख रहे क्या? बैठे झाड़ के रे. बुलाओ ना उनको. वो देखिए क्या काय दिसतंय बाबा. अरे तसा तर बॉलच नव्हता तेव्हा. आता हवेत होता बॉल. धोनी भाई यार सामने के धोनी भाई. हाँ वो दे रहा है अपन ने थोड़ा कर दिया. टाइम मत आपके ऊपर ही टाइम खराब मत करो. थर्ड अंपायर को दिया किसी.
वैसे भी हवा में ही था तो चेक क्या कर रहे हैं अपन लोग लेकिन वो बाहर जाके अंदर आ सकता है हवा में क्या देखो तभी बॉल हवा में ही था तभी वो बाहर जाके आया तभी बॉल हवा में ही था ये 2 रन ना सिंगल रन असेल, 1 रन असेल, 1 धाव घेतली तर 1च रन असेल. आम्ही रिप्ले सुद्धा बघितलेला आहे, त्याचे दोन्ही पाय हवेमध्ये होते. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका आता. दादा बोलते याप्रमाणे एका धावेवर संतुष्टी मानावी लागेल दादा बोलते टीमला. याप्रमाणे पुन्हा एकदा मयूर स्ट्राइक वर. कॅच करण्याची संधी होती. रोहित यादव बाद झाला असता, परंतु थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झाली आहे आणि धावसंख्या आली ती 29 आय गेस. चान्स क्रिएट करतायत गोलंदाज. त्याचा ऍडव्हान्टेज क्षेत्ररक्षकांना थोडे साथ द्यावं लागेल बॉलर्सना, तरच कुठेतरी आपण मॅच मध्ये राहू. थोडं लवकर सुरुवात करायची आहे मॅचला. HVC टीम रिक्वेस्ट आहे. 31 पुन्हा एकदा हवेत आहे चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आरमान आणि आउट होतोय तो मयूर. मेवाड थोडासा निराश असेल. बॅटच्या काय मधोमध चेंडू लागला नाहीये. थोडासा चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा होता आणि दबक्या पावलांनी तंबूच्या दिशेने परतत असताना मेवाड. 32 ना भाई इसका 2 बॉल पे 1 ही रन आया ना 2 बॉल पे 2 रन आया ना 2 सिंगल और 30 ही हुआ 30 धावा झालेल्या आहेत. माफ करा. कितना बॉल हुआ अभी बताओ इसका 3 बॉल हुआ 2 + 4 था टोटल 4 बॉल हुआ ना 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 30 धावा झालेल्या आहेत. आणि आता येणारे फक्त अवघ्या कितना टारगेट है 49 19 धावांची गरज असेल. नीड मोर 90 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर दादा बोलते. पहिला सामना एक हाती जिंकला होता. दुसरा सामना सुद्धा एक हाती जिंकतील. आणि आता फलंदाजीसाठी आले ते राजू सर. चार चेंडू झालेले आहेत. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 30 धावा कुठल्या गेलेल्या आहेत आणि अवघ्या 19 धावांची गरज असताना दादा बोलते या संघाला. उत्कृष्ट दर्जाचे दिग्गज खेळाडू असे राजू सर पुन्हा एकदा त्यांची फलंदाजी बघायला मिळते. खूपच आनंद वाटतोय. परत एकदा पॉइंट वरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. बघता बघता एक धाव कंप्लीट केली जाते. ते राजू सरांच्या माध्यमातून पॉइंट वरती कट करण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू तुम्ही पाहू शकता अरमान यांच्या माध्यमातून. याच प्रकारच्या गोलंदाजीची गरज होती. या CSV 11 या संघाला प्रभावित करतायत अरमान आपल्या गोलंदाजीने आणि धाव संख्या झाली होती 31. परत एकदा अवे फ्रॉम द बॉडी टाकला येतोय तो निर्धाव चेंडू. आधीच ओळखलं होतं की रोहित थोडा डान्सिंग डाऊन द विकेट येईल. थोडा अवे फ्रॉम द बॉडी टाकला आणि येतोय तो निर्धाव चेंडू. आणि यापुढच्या होणारा मॅच
एका बाजूला असतील ते पीटर बॉईज आणि दुसऱ्या बाजूला असतील ते गीतांजली 11 हा संघ. पुन्हा एकदा अरमान. परत एकदा शॉट टम्पूल केला गेलाय. रोहित यादवच्या बॅट मधून येतोय तो खणखणीत दणदणीत षटकार म्हटला जाताना रोहित यादव यांनी सुद्धा आपल्या फलंदाजीची छाप सोडली गेलेली या इस्माईल युसूफ धमाका लीग सीझन 2 मध्ये एक उत्कृष्ट दर्जाचा फटका येतोय आणि धावसंख्या झाली होती 38 आणि जिंकण्यासाठी अवघ्या 11 धावांची गरज. सामना एका हाती जिंकत असताना अजून 2 ओव्हर सुद्धा समाप्त झाल्या नाहीयेत. एक बॉल बाकी असेल. 38 धावा झालेल्या आहेत. चला नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं. पीटर बॉईज इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. मी गीतांजली 11 संघाचे कर्णधार जयेश उर्फ चिवडा यांना विनंती करतो त्यांनी आपले सुद्धा फलंदाज रेडी ठेवावे व पीटर बॉईज या संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. यानंतरची होणारी मॅच इट्स गोना बी बिग फाईट. परत एकदा समोर टाकलेला चेंडू आधीच ओळखला होता आणि चेंडू जातो तो सीमारेषा पार. मिळतील त्या धावा 4. चेंडू जातो 1 बाउन्स. चौकारासाठी रोहितच्या बॅट मधून येतोय दणदणीत घनघणीत चौकार. धावसंख्या झाली होती 42 धावा. जिंकण्यासाठी अवघ्या 7 धावांची गरज. रितेश आहे. अरे सात रन पाहिजेत ना. बॉलर कोण आहे? आणि गोलंदाजीसाठी संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिला षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलंय मनोज यांना. धावसंख्या झाली होती 42 धावा. राजू सर पुन्हा एकदा स्ट्राईक वर. विनिंग शॉट मारता येईल का बघावं लागेल. पूर्णतः प्रयत्न केला होता पूलचा. चेंडू बसला नाही बॅटवर बरोबर आणि एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. याप्रमाणे रोहित पुन्हा एकदा स्ट्राईक वर. लॅक ऑफ बाउन्स आपण बोलू शकतो. त्रेचाळीस धावा. अवघ्या 6 धावांची गरज असेल. परत एकदा स्लो रन पद्धतीचा चेंडू ओळखला. चेंडू खाली क्षेत्ररक्षण असतील अंकित यादव. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण नव्हतं. बघता एक धाव कंप्लीट केली आहे. 44 धावा झालेल्या आहेत. फक्त 5 धावांची गरज असेल. सामना एका हाती जिंकत असताना दादा बोलते हा संघ म्हणजे असं दिलेला हा संघ. परत एकदा समोर टाकलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक अंकित यादव आणि राजू सरांची खेळी बाद होतय. यश मिळतंय ते मनोज जाधव यांना. प्रभावित केलंय आपल्या गोलंदाजीने. याच प्रकारच्या गोलंदाजाची गरज होती CSU 11 या संघाला. परंतु इस्माईल युसूफ धमाका लीग मध्ये तुम्हाला रन रेट सुद्धा आपला मेंटेन करायचा आहे. 44 धावा झाल्या. जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावांची गरज असताना राजू सर यांनी निराश केला आपल्या फलंदाजीने. मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवलं होतं ते मनोज जाधव यांनी. कुठेतरी विनिंग शॉट मारायचा प्रयत्न होता राजू सरांचा पण कुठेतरी गोलंदाजाला तिथे यश मिळालेलं. मनोज यांच्या खात्यात एक सफलता आलेली आहे. आय थिंक साहिल नवीन बॅट्समन स्ट्राईक वर. चांगला असा तडाखेबाज फलंदाज आहे साहिल. सेन्सिबल खेळी करत असताना एक धाव चोरून घेतलेली आहे शॉर्ट थर्डमॅनच्या हातातून. पुन्हा एकदा रोहित स्ट्राईक वर आहे आणि प्रेक्षकांना त्याच्या विनिंग शॉटची प्रेक्षक वाट बघत आहेत. रोहित मारेल का ते पाहावं लागेल. फिरवलेला होता बॅट पण इनसाइड एज घेऊन
लॉंग ऑनच्या दिशेने जात असताना चेंडू आणि सिंगल धावेवर संतुष्ट करावं लागेल स्वतःला. अचूक अशी गोलंदाजी मनोजच्या हातून. गॅप मध्ये कट केला होता पण उत्कृष्ट असा झेल तिथे. कि राहुल को देगा, सँडी भाई आहे ना, रोहित को देगा, रोहित. आय थिंक सँडी भाई यांच्या हातून उत्कृष्ट असा झेल घेतला गेलेला. साहिलला परत जावं लागेल. रन अवघे 4 रन हवेत पण त्यातही विकेट्स पडताना थोडे कुठेतरी रन्स कमी पडले असं नक्कीच वाटत असेल एसपीसी टीमला. भारी होईल, मजा येईल नाईटला. काय मजा येईल इस्कॉनमध्ये. डेंजर. नवीन ओव्हर घेऊन येत असताना अंकित रितेश माफ करा, हा लेंथ बॉल टाकला होता, उंच हवेत उडवला आहे आणि 6 हरवायचा प्रयत्न पण. आणि सामना एका हाती जिंकवत असताना रोहित यादव. मी म्हटलं जातं ना, का मी ISPL सारख्या स्पर्धेमध्ये ऑप्शन साठी गेलो होतो, का मला गोल्डन तिकीट मिळाली होती. त्याच सामन्याचं परिवर्तन करत असताना रोहित यादव. आणि मी रोहित यादव यांना विनंती करतो की तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वैयक्तिक 2 विकेट घेतल्या व वैयक्तिक 20 रनांच्या वरती धावा ज्याने केल्या तोच रोहित यादव मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि मी अमोलदादा कीर्तीकर सरांना विनंती करतो की त्यांच्या हाती रोहित यादव यांना मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. रोहित. एका हाती सामना जिंकवलाय, एका हाती गोलंदाजी व एका हाती फलंदाजी करताना मॅन ऑफ द मॅच रोहित यादव IYDL सीझन 2 चा ठरतोय. चला पीटर बॉयज, लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. मी आकाश गुप्ता, राज सुर्वे यांना विनंती करतो तुम्ही लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. एसपीसी टीम तुम्हाला नक्कीच कुठेतरी वाटत असेल की रन्स कुठेतरी थोडे कमी पडले पण तुमच्या नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. पोपोय नाराज होऊ नको. पोपोय, तुमच्यामध्ये क्षमता आहे. पोपोय, तुम्ही जिंकू शकता. पोपोय, माझा जवळीक मित्र नाव घेतलं जातं आमच्या लाडक्या प्रशांत म्हणजे पोपोयचं नाव घेतलं जातं. थोडस मार्गदर्शन करत असताना की चेंडू कुठे खाली राहिला, कुठे वर चढतोय. चला चालू असताना सामना एका बाजूला पीटर बॉयज आणि समोर तेवढ्याच ताकदीचा संघ गीतांजली इलेव्हन म्हणजे जयेश उर्फ चिवडा यांनी बांधलेला संघ. प्रशांत, बस नाही ते. प्रशांत, त्याच्यानंतर होईल का मॅच?